शिंदेंनी केलं ते सगळं चूक तरी शिंदे मुख्यमंत्री पदावर कायम। कारण ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत नव्हते तर शिंदे फडणवीस यांना मात खावी लागली असती। 16 आमदार अपात्र, फक्त याच विषयात शिंदे फसलेत आणि हाच चान्स ठाकरेंना गमावलेलं सगळं मिळवून देतोय। नार्वेकर वायस झाले तरी सुप्रीम कोर्टाने आखून दिलेली रीग नार्वेकरांना ओलांडता येणार नाहीच। 10 जानेवारीचा निर्णय ठाकरेंच्याच बाजूने लागणार अशी महत्वाकांक्षा घेऊन ठाकरे यांचे शिवसैनिक आपला मनसुबा तयार करतायत। दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार म्हणतात या ठिकाणी 16 आमदार आमचे अपात्र होणार नाहीत तर ठाकरेंचे 16 जण अपात्र होणार आहेत। ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी आपला प्रतोद त्याच वेळी ठाकरेंचाही प्रतोद होता। ठाकरेंच्या प्रतोदाने शिंदेंच्या सोबत गेलेल्या आमदारांना व्हीप जारी केला। त्याच वेळी शिंदे गटाचे जे प्रतोद होते त्यांनी सुद्धा ठाकरेंसाठी व्हीप जारी केला होता आणि त्यांच्यासोबत अन्य 16 जणांना अपात्र करण्याची कारवाई जी आहे ती सुरू केलेली होती। म्हणजेच ठाकरेंनाही त्यातून वगळण्यात आलं होतं। या सगळ्या घडामोडी एकंदरीत बघितल्या तर नार्वेकर 10 जानेवारीचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या फेवरमध्ये देतील अशी देखील एक प्रकारची साईडलाईन तयार होताना दिसते। परंतु या सगळ्या घडामोडी जर बघितल्या तर सुप्रीम कोर्टाने अगोदर एक रीग जी आहे ती नार्वेकरांना आखून दिली होती। प्रकाश आंबेडकर भलेही म्हणत असले की नार्वेकरांच्या अधिकारास सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार नाही, पण वेळ प्रसंगी अशा घटना वारंवार घडत असल्या तर मात्र सुप्रीम कोर्टाला या मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करावे लागणार आहे। त्यासाठी घटना दुरुस्ती करण्याची वेळ आली तरीही सुप्रीम कोर्ट करू शकेल। कारण शिंदेंच्या केस नंतर पुन्हा अजित पवारांची केस सुद्धा सेम अँगलने लागू होणार आहे। म्हणजेच आज एकनाथ शिंदे आले, उद्या अजित पवार आले किंवा तिसऱ्यांदा दुसरं कोणीही येऊ शकतं आणि अशा घटना वारंवार घडू नये यासाठी एक नवीन पायंडा पाडण्याची गरज आहे। हे अगोदरच सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलंय। त्यामुळे नार्वेकरांना अगोदरच सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला फक्त ठाकरेंचा प्रतोद जे म्हणतो तेच करायचंय। त्याला कितीही फिरव केली तरी ठाकरेंचे प्रतोद म्हणून सुनील प्रभूत होते आणि सुनील प्रभूंचाच व्हीप लागू होणार। या अनुषंगाने जर बघितलं तर 16 आमदार अपात्र होतातच, पण कायद्याचा अभ्यास नार्वेकरांनाही तितकाच केलाय। ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिळून एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला किंवा शिवसेना फोडली, चिन्ह मिळवलं, त्यावेळी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला गेला होता। वेगवेगळ्या तज्ज्ञांची टीम यासाठी बसवली। त्यामुळे या मुद्द्यातून कसं तरी नार्वेकर असंही बाहेर पडताना दिसतात। पण या सगळ्या घडामोडींमध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांची एकच चूक आहे, ती म्हणजे अगोदर 16 जण बाहेर पडले। एकाच वेळी जर 40 जण बाहेर पडले असते तर ठाकरेंचा व्हीप काही केल्या 16 जणांना लागू झाला नसता। कारण मग एकच पूर्ण गट बाहेर पडत होता। फक्त अगोदर जे 16 पडले तीच एकमेव चूक होती की एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांनाच घेऊन बाहेर पडायला हवं होतं। पहिले 16 जण जे बाहेर पडत नव्हते तर एकनाथ शिंदे त्यांच्या आज आखल्याला जाळ्यामध्ये फसत नव्हते। पण एकंदरीत चित्र जर बघितलं तर नार्वेकर बायस होऊन शिंदे यांच्या फेवरमध्ये निर्णय देऊही शकतात आणि तसं दिलं तर सुप्रीम कोर्ट नार्वेकरांना एक चपराक म्हणून आणि देशासमोर एक दाखला म्हणून, एक उदाहरण म्हणून एक नवीन पायंडा पाडेल। घटनांमध्ये काही प्रमाणावर बदल होईल आणि ठाकरेंचाच काय अजित पवारांच्या केसमध्ये सुद्धा शरद पवारांना न्याय मिळवून देऊ शकतात अशी ही एक विचारधारा आता तयार होताना दिसते। यावर तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।